सर्व विद्यार्थी आणि पालकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेलकम टू ऑल पॅरेंट्स अँड स्टुडंट्स. In our last video we have covered exercise 7.1 up to question number 8. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 8 पर्यंत गणित पाहिली होती. उदाहरण संग्रह 7.1 महत्व मापन, exercise 7.1 mensuration. ओके, सो लेट्स प्रोसीड विथ क्वेश्चन नंबर 9. उदाहरण क्रमांक 9 कडे जाऊया आपण. 7.1 क्वेश्चन नंबर 9, 7.1 प्रश्न क्रमांक 9. So what is the question given? They have given that you can see the textbook and there is a diagram. In the diagram they have given a cylindrical wrapper of flat tablets. Means there is a wrapper, or you can say cover. In that cover there are flat tablets. The radius of tablet is 7 millimeter and its thickness is 5 millimeter. How many such tablets are wrapped in the wrapper? That is the question. ओके, मराठीत सांगायचं तर काही गोळ्या आहेत, चपट्या गोळ्या आहेत. त्या गोळ्या एका वेष्टनामध्ये म्हणजे कव्हरमध्ये, एका वेष्टनामध्ये त्या गोळ्या ठेवलेल्या आहेत. तर ती जी गोळी आहे, ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांची त्रिज्या 7 मिलीमीटर आहे आणि त्यांची जाडी, गोळ्यांची जाडी ही 5 मिलीमीटर आहे. बरोबर. आणि त्या ज्या वेष्टनामध्ये ठेवलं आहे ते वेष्टन वृत्तचिती आकाराचं आहे आणि त्या गोळ्या सुद्धा वृत्तचिती आकाराच्याच आहेत. ते असं म्हणतायत की हाऊ मेनी सच टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर. म्हणजे अशा किती गोळ्या त्या वेष्टनामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर साहजिकच आहे, सेम आपण असं गणित पाहिलं होतं प्रश्न क्रमांक 6 मध्ये. त्यामध्ये काय होतं, शंकवाकृती जग मध्ये पाणी भरून ते आपण वृत्तचिती आकाराच्या भांड्यात ओतायचो. बरोबर. आणि मग आपल्याला विचारलं होतं की किती जग पाणी सामावू शकेल. मग आपण तेव्हा काय केलं होतं, आपण वृत्तचितीचं काय काढलं होतं, घनफळ, आणि त्याला कशाने भागलं होतं, शंकवाकृती जगच्या घनफळाने भागलं होतं. तेव्हा कळलं होतं की किती जग पाणी त्यात राहील. ओके, इन आवर प्रॉब्लेम नंबर 6 दे आस्क्ड हाऊ मेनी जग्स of water it can hold, cylindrical tank can hold. So at that time काय केलं होतं आपण, volume of cylindrical pot divided by volume of conical jug, आणि मग काय मिळालं होतं, then we got number of conical jugs. सेम इथे करायचं. ते काय म्हणतात, tablets are given. Okay, for tablets are also cylindrical shape. त्या जे टॅबलेट्स आहेत, त्या टॅबलेट सुद्धा सिलेंड्रिकल शेपच्याच आहेत. कळलं का? म्हणजे त्या ज्या गोळ्या दिल्या त्या गोळ्या सुद्धा वृत्तचिती आकाराच्याच आहेत. दे आर ऑफ सिलेंड्रिकल शेप. आणि अशा ज्या टॅबलेट्स आहेत, टॅबलेटची जाडी, आता ही जाडी जी आहे ना, ही जाडी म्हणजेच काय झाली, उंची. त्या गोळ्यांची ही जी जाडी दिली आहे, जाडी म्हणजेच आता या ठिकाणी काय होणार, उंची. आणि ती जाडी त्यांनी दिलेली आहे तुम्हाला 5 मिलीमीटर. 5 मिलीमीटर जाडी दिली आहे, म्हणजेच उंची. टॅबलेट साठी म्हणतोय, गोळीसाठी उंची किती आहे, 5 मिलीमीटर. ओके, mm. आणि त्याची त्रिज्या दिली आहे 7 मिलीमीटर. रेडियस, त्रिज्या r बरोबर 7 मिलीमीटर. सो फॉर द टॅबलेट इज ऑल्सो सिलेंड्रिकल शेप. ती टॅबलेट कोणत्या शेपची आहे, सिलेंड्रिकल शेप. तर टॅबलेटचे thickness is given. That thickness is nothing but height, and that thickness is given as 5 millimeter. Means height is equal to 5 millimeter for the tablet. Also they have given radius of tablet, and that radius nothing but r equal to 7 millimeter. This is for tablet. Okay, such tablets we have to fill in that cylindrical wrapper. ह्या टॅबलेट्स कशामध्ये फिलअप करायचे आहे, रॅपर मध्ये. बरोबर. म्हणजे आपल्याला काय बघावं लागेल की रॅपर मध्ये किती जागा आहे ते बघावं लागेल, आणि टॅबलेट किती जागा घेते हे बघावं लागेल. कळलं का? आपल्याला काय शोधावं लागेल की जे वृत्तचिती आकाराचं वेष्टन आहे, ते असं वेष्टन दिलंय त्यांनी. बरोबर. वृत्तचिती आकाराचं जे वेष्टन आहे किंवा डबी म्हणा, काही म्हणा. बरोबर. पहिलं तर याच्यामध्ये किती जागा आहे ते बघावी लागेल ना. मग ह्या वेष्टनामध्ये किती जागा आहे हे कसं कळतं, काय केल्यावर ह्या वेष्टनामधली जागा कळेल, बरोबर, घनफळ. होय की नाही. जेव्हा आपल्याला एखाद्या आकाराच्या आतमधली जागा काढायची असते तेव्हा आपण त्याचं काय करतो, घनफळ. म्हणजे
तुम्हाला आधी ह्या वेष्टनाचं काय काढावं लागेल, घनफळ, बरोबर. आणि मग त्यामध्ये ह्या सगळ्या गोळ्या भरायच्या आहेत ना, आणि मग काय करावं लागेल, गोळ्यांचं पण घनफळ. आणि मग किती गोळ्या भरल्या हे जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, वेष्टनाचं घनफळ भागिले एका गोळीचं घनफळ. वेष्टनाच्या घनफळाला जर गोळीच्या घनफळाने भागलं तर तुम्हाला कळणार की याच्या आतमध्ये किती गोळ्या तुम्ही भरू शकता. इफ यू वॉन्ट टू काउंट हाऊ मेनी टॅबलेट्स you can put inside this wrapper. So first you have to find what space inside the wrapper, na? What is space inside the wrapper? So how can we calculate space inside the wrapper? Very easily. To calculate space we have to find volume. So just find volume of this wrapper. Okay, this wrapper is of which shape? Cylindrical shape. So using that formula find out volume of wrapper. Then what we have to fill? काय आतमध्ये फिलअप करायचंय, टॅबलेट. सो फाइंड आउट व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट. ओके, मग नंबर ऑफ टॅबलेट कसं मिळणार, व्हॉल्यूम ऑफ रॅपर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट. इट विल गिव्ह यू नंबर ऑफ टॅबलेट. कळलं की नाही कळलं, समजलं. काय करायचं तुम्हाला, काय करायचं आहे, ह्या वेष्टनामध्ये गोळ्या भरायच्या आहेत. मग काय करावं लागेल, वेष्टनाच्या आतली जागा कळली पाहिजे आणि एका गोळीला किती जागा लागते ते कळलं पाहिजे. मग वेष्टनाच्या आतली जागा काढायला काय करणार, वेष्टनाचं घनफळ. एका गोळीला किती जागा लागते हे करायला काय करणार, गोळीचं घनफळ. मग किती गोळ्या भरल्या आतमध्ये हे कसं कळणार, वेष्टनाच्या घनफळाला गोळीच्या घनफळाने काय करायचं, भागायचं. आर यू गेटिंग इट, समजतंय. ओके, सो लेट्स प्रोसीड. फर्स्ट ऑफ ऑल टॅबलेट, गोळी. सो त्या गोळीचं घनफळ, व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट इज इक्वल टू गोळीचे घनफळ, गोळीचे घनफळ. आता गोळीचा आकार कोणता आहे, वृत्तचिती. सो व्हॉट इज द शेप ऑफ टॅबलेट, सिलेंड्रिकल शेप. सो फॉर दॅट volume of cylinder, what is the formula, पाया r square h. वृत्तचितीचे घनफळ पाया r वर्ग h. So use that formula, pi r square h. So pi, well radius is given 7, so I can use pi 22/7. पाय ची किंमत मी 2207 वापरतो का, कारण इथे त्या गोळीची जी त्रिज्या आहे ती 7 मिलीमीटर दिली आहे ना, म्हणजे भाग जाऊ शकतो. So that's why I am using pi equal to 22/7. Why? Because radius is given 7, so I can divide 7. Okay. R square. So 7 into 7 into h, height. Height of the tablet means thickness of the tablet. गोळीची उंची म्हणजे काय असणार, गोळीची जाडी किती आहे, 5 मिलीमीटर into 5. So here 7 will get cancel. So what I'll get, 22 into 7 cancel, 7 5s are 35. So just 22 into 35. Okay, I think you all know what is table of 22. 22 चा बड़ा पार्ट है ना तुमचा. Okay, so 22 5s are 110, so 11. 22 3s are 66. 66 plus 11, how much, 77. 770 cubic millimeter. Now घन मिमी, cubic millimeter. Why? Because radius is given in millimeter, height is also given in millimeter. Okay, so unit should be cubic millimeter. इथे त्रिज्या मिलीमीटर मध्ये दिली आहे आणि उंची पण मिलीमीटर मध्ये दिली आहे, त्यामुळे घनफळाचं एकक घन मिमी येणार. कळतंय. ओके, नेक्स्ट, नाउ वी हॅव टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ रॅपर. आता आपल्याला त्या वेष्टनाचं घनफळ काढायचं आहे. Volume of cylindrical wrapper equal to वृत्तचिती आकाराच्या वेष्टनाचे घनफळ. वृत्तचिती आकाराच्या वेष्टनाचे घनफळ बरोबर सेम फॉर्म्युला येणार, पाया r वर्ग h.
same formula we have to use, pi r square h, because it is also of which shape? Cylindrical shape. ते वेष्टन पण कोणत्या आकाराचं आहे? वृत्तचिती, म्हणून सूत्र तेच येणार, पाय आर वर्ग एच. ओके, ऍक्च्युअली पायची व्हॅल्यू वापरली नसती तरी चाललं असतं, जाऊ दे. पण ना का? कारण शेवटी पाय पाय काय होणार आहे? कॅन्सलच होणार आहे. त्यामुळे पायची व्हॅल्यू यूज नसती केली तरी चाललं असतं. असो, हियर पाय 22/7. नाव आर. फॉर रॅपर रेडियस is not given, diameter is given. Diameter is 14 millimeter, so radius will be 7. So 7 into 7. Then h. Now here we have to first consider radius, and first of all, before finding volume, I think you have to convert that height into millimeter, because the height is given 10 centimeter. It is given in centimeter, but we want it in millimeter. So first of all, let's convert it. For wrapper वेष्टनासाठी पहिला आपल्याला ती जी उंची आहे त्याने सेंटीमीटर मध्ये दिली आहे, म्हणजे ती आधी मिलीमीटर मध्ये बदलवून घ्यावी लागेल. आणि त्रिज्या नाही दिली आहे, त्याने व्यास दिलाय, मग व्यासावरून पहिली त्रिज्या काढावी लागेल. मग आपण लिहूया वेष्टनासाठी काय पाहिजे तुम्हाला? उंची ना, एच बरोबर 10 सेंटीमीटर ना. आता सेंटीमीटरचं काय करायचं आहे? मिलीमीटर. सो 1 सेंटीमीटर इक्वल टू हाऊ मेनी मिलीमीटर? 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर? 10, बरोबर ना. मग 10 सेंटीमीटरचं मिलीमीटर करताना काय करणार? 10 गुणिले 10, दॅट इज इक्वल टू 100 मिलीमीटर. ओके, मिमी. 10 सेमी. एच बरोबर 10 सेमी बरोबर 10 गुणिले 10 बरोबर 100 मिमी. कळलं? हे झालं एच. आता रेडियस, त्रिज्या कशी काढणार? व्यास दिलाय, व्यास किती दिलाय? 14. मग व्यासाला 2 ने भागायचं, 14 भागिले 2 म्हणजे 7 मिमी. रेडियस इक्वल टू डायमीटर अपॉन 2. So diameter is given 14. So 14/2, 7 millimeter. So now we got height and radius. Now we can find out volume. उंची मिळाली, त्रिज्या मिळाली. आता आपण घनफळ काढू शकतो. So therefore volume of cylindrical wrapper equal to, म्हणून वृत्तचिती आकाराच्या वेष्टनाचे घनफळ बरोबर फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर एच. सूत्र येणार पाय आर वर्ग एच. पाय व्हॅल्यू फॉर पाय 22/7. आर किती आहे? 7. स्क्वेअर आहे म्हणून 7 into 7. आर वर्ग आहे म्हणून 7 गुणिले 7 गुणिले एच किती आलं? 100 मिलीमीटर. एच इक्वल टू 100 मिलीमीटर. सो 100. 7 will get cancel. 22 into 7. Okay, so you will get 15400 cubic millimeter. घन मिमी. Okay, 7 will get cancel. 22 into 7, 154 and 100. So that is 15,400 cubic millimeter. 15,400 घन मिलीमीटर. हे झालं वेष्टनाचं घनफळ. आता तुम्हाला गोळ्यांची संख्या काढायची होती ना. यू वॉन्ट टू फाइंड नंबर ऑफ टॅबलेट्स. कसं काढणार होतो ते? वेष्टनाचं घनफळ भागिले गोळीचं घनफळ. व्हॉल्यूम ऑफ रॅपर डिवाइडेड बाय volume of tablet. That will give you number of tablets. Therefore number of tablets equal to गोळ्यांची संख्या बरोबर So just write down the formula. Volume of wrapper divided by volume of tablet. काय म्हणणार? वेष्टनाचे
घनफळ भागिले काय लिहिणार, गोळीचे घनफळ, गोळीचे घनफळ, वेष्टनाचे घनफळ भागिले गोळीचे घनफळ. दोन्ही किमती आहेत तुमच्याकडे, किमती वापरूया इथे आता. जस्ट पुट डाउन द व्हॅल्यूज, वी हॅव बोथ द व्हॅल्यूज, जस्ट राईट डाउन बोथ द व्हॅल्यूज, यू विल गेट द फायनल आन्सर. किमती आता लिहूया त्यामध्ये. सो दॅट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ रॅपर, वेष्टनाचे घनफळ किती आहे 15,400, 15,400 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट, व्हॉट वॉज दॅट 770 ना, 770, 0 will get cancel and I think 77 2s are 154. You can calculate 77 2s are 154, 0 cancel, 77 2s are 154 and this 0, so that is 20. हे शून्य शून्य कॅन्सल होणार, 77 दुने 154 येतात आणि हा शून्य म्हणजे किती आले 20. सो द नंबर ऑफ टॅबलेट्स इक्वल टू 20, म्हणजे गोळ्यांची संख्या किती आहे 20. सो जस्ट राईट डाउन फायनल आन्सर इन वर्डिंग. व्हॉट इज दॅट क्वेश्चन, हाऊ मेनी सच टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर. सो हाऊ मेनी सच टॅबलेट्स, 20 tablets, therefore 20 tablets are wrapped in wrapper. 20 tablets are wrapped in the wrapper. म्हणून काय वेष्टनामध्ये किती 20 गोळ्या असतील. वेष्टनामध्ये 20 गोळ्या असतील. 20 tablets are wrapped in wrapper. That will be the final answer. Is there anything difficult? काय कठीण वाटलं तुम्हाला? काय केलं कळलं? काय केलं? गोळीचं घनफळ काढलं, मग वेस्टर्न होतं, त्या वेस्टर्नासाठी पहिलं काय काढलं, उंची सेंटीमीटर मध्ये दिली होती, तिचं काय केलं मिलीमीटर. सेंटीमीटरचं मिलीमीटर करताना कितीने गुणायचं, 10 ने गुणायचं, 10 100 मिलीमीटर आलं. त्रिज्या त्यांनी देताना काय दिला होता, व्यास 14 आहे, मग त्रिज्या काढताना काय केलं, 14 ला 2 ने भागलं, किती आलं 7. एच मिळालं, आर मिळालं, वेष्टनाचं घनफळ काढलं. आणि मग गोळ्यांची संख्या काढताना वेष्टनाचं घनफळला गोळ्यांच्या घनफळाने भागलं, उत्तर मिळालं 20. आर यू गेटिंग इट? हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ टॅबलेट्स. फर्स्ट फाइंड आउट व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट, देन फॉर रॅपर हाईट गिवन इन सेंटीमीटर कन्वर्ट इट इनटू मिलीमीटर. सेंटीमीटरचं मिलीमीटर करताना मल्टीप्लाय बाय 10, so you will get 100 millimeter. Radius, diameter is given 14, we want radius, so diameter divided by 2, 14 by 2 किती 7 millimeter radius. So then find out volume of wrapper. Then number of tablets साठी काय करायचं, volume of wrapper divided by volume of tablet, so that will give you 20 as the answer. Clear? Is there anything difficult? काही कठीण वाटते तुम्हाला? So easy. So let's proceed to question number 10. That is also easy sum, and I think you all have textbook or PDF file. So from that you can refer the diagram. A simple diagram is given in the question number 10. प्रश्न क्रमांक 10 फार सोपा दिसतोय. तुमच्याकडे PDF आहे किंवा पुस्तकं आहेत काही जणांकडे, त्यात तुम्ही ती आकृती पाहू शकता. फारच सोपी आकृती आहे. काय केलंय ते बघा. Let me read the question. Figure shows a toy. There is a toy. Its lower part is hemisphere. Its lower part is hemisphere, and the upper part is a cone. And the upper part is cone. Find the volume and surface area of the toy from the measures shown in the figure. We have to just find volume and surface area of that toy. The toy is made up from hemisphere and cone. एक खेळणं आहे. त्या खेळण्यामध्ये वरचा भाग शंकूच्या आकाराचा आहे आणि खालचा भाग अर्धगोलाच्या आकाराचा आहे. तर त्यांनी विचारलंय की मग ते जे खेळणं आहे त्याचं घनफळ काढा आणि त्या खेळण्याचं पृष्ठफळ काढा. व्हेरी सिंपल. जस्ट फॉर युअर रेफरन्स, दे हॅव गिवन कोन and then they have given hemisphere. Okay.
so I am trying my level best. Okay, so upper part is cone and the lower part is hemisphere. वरचा भाग जो आहे तो आहे शंकू आणि खालचा भाग जो आहे तो आहे अर्ध गोल. सो कोन, हेमिस्फियर, शंकू आणि अर्ध गोल. ओके, नाउ दे हॅव गिवन लाईक दिस फॉर द कोन and the hemisphere. This is nothing but 4 centimeter. This is 4 centimeter. That is the height of a cone. And this is nothing but 3 centimeter. They have given this is 3 centimeter. 3 centimeter. This is nothing but radius. And this radius is of cone as well as of hemisphere. ही जी दिसते ती शंकूची उंची दिसते. शंकूची उंची म्हणजे h, l नाही. This is height of cone. Height of cone means h. It is not L because L is the slant height. L ही तिरकस उंची असते. ही तिरकस उंची नाहीये, ही आहे उंची. ओके, त्यानंतर हे जे दिसतंय 3 सेंटीमीटर, ही आहे शंकूच्या तळाची त्रिज्या. तसंच ती अर्धगोलाची पण त्रिज्या आहे. This 3 centimeter is radius of base of cone as well as radius of hemisphere. For both radius is same. So we have got h, we have got r. Okay. Now what is the question? They have asked to find out volume and surface area. आपल्याला घनफळ आणि पृष्ठफळ हवं आहे. एकदम सोपं. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम काढायला काय करावं लागेल? टू गेट व्हॉल्यूम, फर्स्ट फाइंड आउट व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर अँड देन जस्ट ऍड देम. तुम्हाला टोटल टॉयचा व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम पाहिजे ना. व्हॉट यू हॅव टू डू टू गेट टोटल व्हॉल्यूम? Find out volume of cone, find out volume of hemisphere and then just add them. Finished. तुम्हाला पूर्ण खेळण्याचं घनफळ पाहिजे असेल तर काय करावं लागेल? शंकूचं घनफळ अधिक या अर्धगोलाचं घनफळ, दोघांची बेरीज केलात की तुम्हाला काय मिळणार? खेळण्याचं घनफळ. क्लिअर आहे? ओके, झालं. म्हणजे घनफळाचा तर काय प्रश्न येत नाही. जेव्हा तुम्हाला आता पृष्ठफळ विचारणार, आता पृष्ठफळ काढताना जरा लक्षात घ्या, पृष्ठफळाची 2 सूत्र आहेत. एक वक्र पृष्ठफळ आहे आणि एक एकूण पृष्ठफळ आहे. तर वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळामध्ये फरक काय? तर वक्र पृष्ठफळामध्ये आपण फक्त वक्र भागच बघतो, आपण हा तळ बघत नाही. आणि एकूण पृष्ठफळामध्ये आपण काय करतो? वक्र भाग पण बघतो आणि हा जो तळ आहे तो पण घेतो. मला सांगा, ह्या खेळण्याच्या आतमधला तळ तुम्हाला दिसेल का हो? एक डॉटेड वगैरे लाईन आहे, हे सगळं, हे जरी मी डाग दाखवलाय तुम्हाला तरी हा आतमधला भाग आहे. वरून दिसताना ते खेळणं हे एक सलग दिसणार आहे. हा आतला काही भाग वरून दिसताना तुम्हाला दिसणार नाहीये. म्हणजे हा खेळण्याचा हा तळ असेल का? नाही. खेळण्याचा तळ तर हा झाला ना. कळतंय का मी काय म्हणतोय ते? याचा अर्थ तुम्ही या शंकूचा तळ, हा जो आपल्याला दिसतो इथे, हा तळ तुम्हाला खेळण्यात दिसणार आहे का? नाही दिसणार आहे. म्हणजे एकूण पृष्ठफळाचा उपयोग आहे का? म्हणजे शंकूचा फक्त कोणता भाग असणार आहे? हाच भाग तुम्ही बघणार ना बघताना. म्हणजे आपल्याला फक्त शंकूचं काय लागणार आहे? वक्र पृष्ठफळ लागणार आहे. एकूण पृष्ठफळाची गरज नाहीये. सेम वे हा अर्धगोल, या अर्धगोलाचा पण हा तळ आहे, पण तो तळ दिसणार आहे का तुम्हाला? नाही दिसणार आहे. म्हणजे अर्धगोलाचा पण हा गोल भागच दिसणार ना तुम्हाला बाहेर. म्हणजे अर्धगोलाचं पण काय काढावं लागेल? वक्र पृष्ठफळ. माझं म्हणणं कळत आहे? गणितात त्यांनी वक्र हा शब्द वापरलेला नाहीये, त्यांनी फक्त काय म्हटलंय? खेळण्याचे पृष्ठफळ काढा. पण आपल्याला कळलं पाहिजे की इथे खेळणं 2 भागांचं बनलंय, शंकूचं आणि अर्धगोलाचं. मग जर खेळण्याचं पृष्ठफळ काढायचं असेल तर शंकूचं काय काढावं लागेल? वक्र पृष्ठफळ, आणि अर्धगोलाचं पण वक्र पृष्ठफळ, दोघांची बेरीज. क्लिअर? टू गेट सरफेस एरिया यू कॅन सी फॉर कोन there are 2 formulas. One, curve surface area, other one, total surface area. Curve surface area, just we are considering curve area. When total surface area, we are considering curve area as well as the base. Okay, so that is the total surface area. But in case of this toy, we can't see this base of the cone inside the toy. Okay, टॉयच्या आतमधला हा बेस आहे तो आपल्याला दिसणार नाहीच आहे. That means we have to consider just a curved surface of this cone. We have to consider what? Curved surface. Same for hemisphere. For this hemisphere, you cannot see base of this hemisphere. So here also
you can see only the curve part. So here also you have to find what? Curved surface area of hemisphere. So to get total surface area, curved surface area of cone plus curved surface area of hemisphere. That will give you total surface area. Is that clear? Okay. So let's start the problem. Okay, so radius for hemisphere, radius is 3 centimeter. For cone also radius is 3 centimeter. Height is 4. Now we want slant height. Why slant height? To get curved surface area of cone. शंकूसाठी उंची कळली आहे म्हणजे h माहिती आहे, त्रिज्या कळली आहे म्हणजे r माहिती आहे. ही त्रिज्या अर्धगोलासाठी पण आहे. पण शंकूची तिरकस उंची कळलेली नाहीये म्हणजे l. मग का तिरकस उंची हवी आहे कशाला? कारण तुम्हाला वक्र पृष्ठफळ काढायचं आहे ना शंकूचं. मग वक्र पृष्ठफळामध्ये काय सूत्र आहे? पाया r l म्हणजे l तर लागणारच आहे ना. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दॅट पोर्शन. फर्स्ट फाइंड आउट स्लांट हाइट फॉर कोन. शंकूसाठी for cone, r is given as, radius is given as 3 centimeter, h height is given as 4 centimeter. Okay, so therefore l काढण्याचे सूत्र काय? रूट ऑफ r स्क्वेअर प्लस h स्क्वेअर. बरोबर ना? l काढण्याचे सूत्र काय? वर्गमुळात r वर्ग अधिक h वर्ग. सो जस्ट राइट डाउन दोज व्हॅल्यूज. रूट ऑफ r स्क्वेअर 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. So that is nothing but 9 plus 16. 9 plus 16 how much? 25. Root of 25 is how much? 5 centimeter. So we got L equal to 5 centimeter. आपल्याला L ची किंमत मिळाली 5 सेंटीमीटर. आता पटापट सुरुवात करूया. पहिलं काय? शंकूचं घनफळ ना. So therefore volume of cone. आता हे सेपरेट काढू शकता किंवा एकत्रही लिहिला तरी पण चालू शकता. ओके, यू कॅन find out separately volume of cone, volume of hemisphere, or at a time you can find out volume of cone and volume of hemisphere. वेगवेगळं काढू शकता तुम्ही. शंकूचं घनफळ, अर्धगोलाचं घनफळ आणि मग बेरीज करू शकता किंवा तुम्ही एकदमच लिहिलं तरी पण चालेल. मी एकदमच लिहितो. खेळण्याचे घनफळ बरोबर व्हॉल्यूम ऑफ टॉय इज इक्वल टू, खेळण्याचे घनफळ बरोबर काय येणार? शंकूचे घनफळ अधिक अर्ध गोलाचे घनफळ. शंकूचे घनफळ अधिक अर्धगोलाचे घनफळ. व्हॉल्यूम ऑफ टॉय इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम of hemisphere. Okay, just put down the values. शंकूचं घनफळ काय सूत्र आहे? 1/3 पाया r वर्ग h. व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाया r स्क्वेअर h. अर्धगोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. व्हॉट इज द फॉर्म्युला? 2/3 पाया r क्यूब. 2/3 पाया r क्यूब. ओके, as you can see, you can took out 1/3 pi r square, 1/3 pi r square common if you want to take out. Otherwise you can just make a calculation here. 1/3 into pi into r square common. Why? Because r is same in both case. दोघांमध्ये पण r म्हणजे शंकू आणि अर्धगोल दोघांसाठी पण त्रिज्या सेम आहे ना, त्यामुळे r दोघांसाठी पण सेम आहे. मग इथे r वर्ग आहे, इथे पण r वर्ग आहे ना, मग r वर्ग कॉमन येणार. पाय पाय म्हणजे पाय कॉमन येणार. 1/3 इथे पण 1/3 आहे, मग 1/3 पण काय येणार कॉमन. सो हियर 1/3 इज कॉमन. पाय पाय इज कॉमन. r इज सेम फॉर बोथ शेप. फॉर कोन अँड हेमिस्फियर r इज सेम ना, सो दॅट्स व्हाय हियर r स्क्वेअर, also here r cube means it also has got r square na, so r square will get cancelled. So what will remain inside the bracket? Here h plus here what will remain 2 and then r. Okay, just put down the values. 1/3 into, okay, now the radius is 3 and what about height is 4. So it is not
divisible by 7, I think, na? Height is 4, 2 3s are 6, 6 plus 4 10. Okay, so just I am using pi is equal to 3.14. I am not using 22 by 7. पाय ची व्हॅल्यू मी 22/7 घेत नाहीये, 3.14 घेतोय. का? कारण मला पाहिल्यावर कळतंय की आर म्हणा किंवा एच म्हणा हे काही 7 ने भाग जाणाऱ्या संख्या नाहीये. सो जस्ट आय एम टेकिंग 3.14 into r square. R value for r is 3 centimeter na, so 3 square, then h is 4 plus 2 into 3, so that is nothing but here 3 and square will get cancel, so you will get 3.14 into 3. हा 3 आणि हा 3 चा वर्ग काय होईल, कॅन्सल होईल ना. म्हणजे काय राहील 3.14 गुणिले 3 आणि इथे बेत्रिक 6, 6 आणि 4 10 into 10, 2 3s are 6, 6 plus 4 10, so 3.14 into 3 into 10. It's pretty easy. Okay, so 3 4s are 12, 1 3 1s are 3 plus 1 4, 3 3s are 9, 9.42 into 10. When you multiply by 10, decimal point shift to one place, what you'll get 94.2 cubic centimeter, घन सेमी. समजतंय ना. 3 आणि हा वर्ग कॅन्सल म्हणजे काय राहिलं 3.14 गुणिले 3, इथे 4 अधिक 6 किती आले 10. 3.14 ला 3 ने गुणलं तर किती आलं 9.42. 9.42 ला 10 ने गुणलं, 10 ने गुणल्यावर दशांश चिन्ह एक घर पुढे सरकतं ना, काय मिळणार 94.2 घन सेमी. सो दिस इज व्हॉल्यूम ऑफ टॉय. खेळण्याचं घनफळ कसं काढलं कळलं ना. कॅल्क्युलेशन समजतंय ना. काय केलं, शंकूचं घनफळ अधिक अर्धगोलाचं घनफळ, व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. हे शंकूच्या घनफळाचं सूत्र, हे अर्धगोलाच्या घनफळाचं सूत्र. पुट द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. हियर 1/3 1/3 कॉमन, पाय पाय कॉमन, आणि आर स्क्वेअर म्हणजे आर वर्ग इथे पण आहे, आर वर्ग इथे पण आहे, आर स्क्वेअर ऑल्सो कॉमन. मग काय राहणार आतमध्ये एच अधिक हे 2 आणि इथे आर राहिला, एच अधिक 2 एच प्लस 2r. Put down all the values, you will get the final answer. Are you getting it? This is all about volume of toy. खेळण्याचे घनफळ. Now next step, what do we want? Surface area. Okay, so for that we got LRH of cone, surface area. Okay, so let's write here surface area. Surface area of toy, very easy. Surface area after getting volume, then below that you can write now surface area of toy is equal to surface area of cone plus surface area. Here you can use word curve. Curve surface area of cone plus curved surface area. Curve surface area of hemisphere. Okay, curve surface area of cone plus curve surface area of hemisphere. खेळण्याचे पृष्ठफळ बरोबर शंकूचे वक्र पृष्ठफळ अधिक अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. शंकूचे वक्र पृष्ठफळ अधिक अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. सो जस्ट पुट डाउन द व्हॅल्यू. सूत्र लिहा. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कर्व सरफेस एरिया ऑफ कोन? पाया आर एल प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर? 2 पाय आर स्क्वेअर. शंकूचं वक्र पृष्ठफळ सूत्र काय? पाय आर एल अधिक अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ सूत्र काय? 2 पाया आर वर्ग. दोघांची सूत्र आहेत बघा. पाय पाय दोघांमध्ये कॉमन आहे, आर आर दोघांमध्ये कॉमन आहे. सो ते दोघांमध्ये कॉमन घ्या. पाय आणि आर कॉमन. काय राहिलं इथे एल अधिक इथे काय राहिलं 2 आणि आर वर्गातला आर गेला म्हणजे आर. टेकिंग पाय कॉमन, टेकिंग आर कॉमन, व्हॉट विल यू गेट? एल प्लस 2 अँड आर. 2r. Just put down the values. किमती लिहा त्यात. पाय
again 3.14 into R. R is 3. L, what about L? 5 plus 2 into R. R is 3. So 3.14 into 3, 9.42. 2 3s are 6. 6 plus 5, 11 into 11. कळतंय ना? 3.14 गुणिले 3 केलं किती आलं? 9.42. हे 5, हे व्यतिरिक्त 6. 6 आणि 5 किती? 11. मग 11 ने गुणायचं. 11 2s are 22, carry 2. 11 4s are 44 plus 2, 46. Carry 4. 11 9s are 99. 99 plus 4, 103.62. That will be the final answer. And it is surface area, na? So that's why you have to write square centimeter. चौरस सेमी. ओके, काय केलं कळलं ना? पायर कॉमन घेतला. एल अधिक 2 सगळ्यांच्या किमती इथे लिहिल्या तुम्ही. 11 आणि 9.42 ला गुणायचं. किती आलं? 103.62 चौरस सेमी. हे झालं खेळण्याचं पृष्ठफळ. काही कठीण वाटतंय? इज देयर एनीथिंग डिफिकल्ट? एनी कॅल्क्युलेशन? प्रिटी इझी प्रॉब्लेम. फारच सोपं गणित होतं, काही कठीण नाहीये त्यामध्ये. सूत्र व्यवस्थित वापरा, किमती व्यवस्थित ठेवा आणि काय शोधायचंय ते नीट कळलं पाहिजे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुमचा. पुढचं गणित आहे प्रश्न क्रमांक 11. सगळ्यात सोपं गणित आहे. व्हेरी इझी सम इज गिवन. क्वेश्चन नंबर 11. There they want to find surface area and volume of a beach ball. बीच बॉलचं त्यांना पृष्ठफळ हवंय आणि घनफळ हवंय. आता बीच बॉलचा आकार जर तुम्ही बघितला तर तो कुठला आहे? गोल आहे. बरं, मग गोलाचं पृष्ठफळ साधं सूत्र आहे ना, गोलाच्या पृष्ठफळाचं आणि गोलाचं घनफळ. संपलं, बाकी काही करायचं नाहीये. बीच बॉल इज गिवन, सो इट इज स्फेरिकल ना, तो स्फिअर गोल आहे ना तो. मग गोलाचं सूत्र वापरायचं. त्याने काय विचारलंय? बीच बॉल मध्ये जर बघितलं गेलं तुम्ही तर त्याने बीच बॉल मध्ये तुम्हाला हे काय दिलंय? पूर्ण ही टोटल दिली आहे 42 सेंटीमीटर. दिस इज व्हॉट? डायमीटर आहे. सो डायमीटर इज गिवन 42 सेंटीमीटर. हे पूर्ण दिलंय त्यांनी. हे पूर्ण काय आहे? व्यास. म्हणजे हा व्यास किती दिलाय? 42 सेंटीमीटर. बरोबर. मग आपल्याला काय पाहिजे? त्रिज्या ना. मग त्रिज्या म्हणजे काय करणार आपण? व्यासाला 2 ने भागणार. वी वॉन्ट रेडियस, सो डिवाइड डायमीटर बाय 2. व्हेरी सिंपल. Question number 11. So here radius r, diameter divided by 2. Diameter is given 42 centimeter. So 42 divided by 2. त्रिज्या हवी आहे ना, मग व्यासाला 2 ने भागणार. व्यास किती दिलाय? 42. 42 ला 2 ने भागा. किती आलं? 21 सेंटीमीटर. 21 सेमी. हे झालं तुमचं रेडियस. मिळाली ना त्रिज्या. नाउ जस्ट यूज द फॉर्म्युला. काय पाहिजे तुम्हाला? सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ना. व्हॉट यू वॉन्ट? सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. पृष्ठफळ आणि घनफळ वापरा सूत्र. म्हणून बीच बॉलचे पृष्ठफळ बरोबर सरफेस एरिया ऑफ बीच बॉल. सरफेस एरिया ऑफ बीच बॉल इक्वल टू, आता गोलाचं पृष्ठफळ काय सूत्र आहे? गोलाच्या पृष्ठफळाचं 4 पाया r वर्ग 4 पाय r स्क्वेअर. r 21 आहे ना, म्हणजे 7 ने डिवाइड करू शकतो ना, 7 ने भाग जातो ना. सो देयरफॉर 4 इंटू पाय काय घेणार? 22 बाय 7. r किती आहे? 21. स्क्वेअर आहे म्हणजे 21 इंटू 21. 4 पाय गोलाचं पृष्ठफळ. 4 पाय r वर्ग. पायाची किंमत 22/7 का घेतली? कारण त्रिज्या बघा, त्रिज्या किती आहे? 21. 7 ने भाग जातो ना, म्हणून 22/7 घ्यायचं पायची किंमत. r चा वर्ग आहे म्हणून 21 गुणिले 21. मग काय येणार? 4 गुणिले 22 गुणिले 7 त्रिक 21. 3 गुणिले 21. 4 into 22 into 3 into 21. जस्ट मेक अ कॅल्क्युलेशन. दॅट विल बी द फायनल आन्सर. व्यवस्थित गुणाकार करा, तुमचं फायनल उत्तर तुम्हाला मिळेल. कळलं? गुणाकार सोपा करायचा असेल तर काय करायचं? हे 4 त्रिक 12 करा. निदान 12चा तरी पाडा पाठ असेल ना. ज्यांचे पाडे पाठ आहेत असे संख्या तयार करा. हा, ज्यांचं टेबल तुमचं बायट असेल असे कॉम्बिनेशन क्रिएट करा. म्हणजे कसं? 4 3s are 12. सो 12 आले आणि 22 आणि 21चं मल्टिप्लिकेशन करा. सोपं आहे ना. 4 3s are 12. 22 into 21. सो 21 1s are 22 1s are 22. 2 carry 2.
22 2 जा 44 plus 2 46 and then multiply 12 into 462. 4 त्रिक 12 करा, 22 ने 21 ला गुणा, किती आलं 462. 462 गुणिले 12 करा, ते असेल बीच बॉलचं पृष्ठभाग. That will give you surface area of beach ball. Now volume. Okay, so volume of beach ball. बीच बॉलचे घनफळ. साधं सोपं सूत्र, गोलाचं घनफळ काय सूत्र आहे? 4/3 पाया r घन. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, व्हॉट इज द फॉर्म्युला? 4/3 पाय r क्यूब. जस्ट पुट डाउन द व्हॅल्यूज. किमती ठेवा. 4/3 पाया 22/7, r किती आहे? 21. घन आहे म्हणजे किती वेळा येणार? 3 वेळा. r क्यूब आहे, that means 21 repeats 3 times. Now just make a calculation here. 3 7s are 21. 21 will get cancel, so what will you get? 4 into 22, this 21 cancel, into 21 into 21. Okay, so just make a calculation, very simple one. 4 into 22, that is 88, into 21 into 21, 441, and then make calculation. गुणाकार करा. 22 × 88 येतं, 21 गुणिले 21 म्हणजे 21 चा वर्ग 441. आता 88 ने 441 ला गुणाकार जमतो ना. उत्तर जे लिहा घन सेमी. ओके, फाइंड आउट द फाइनल आंसर एंड राइट डाउन cubic centimeter. That will give you volume of beach ball. Okay, any difficulties there? So this is question number 11. And the last question, that is question number 12. Pretty simple question is given. Okay, but just a tricky question. Actually, it's based on physics. So let's consider that last question from this exercise, question number 12. Just a tricky question. Okay, and I will not give solution of this question. You have to solve this question on your own. I will just give you a hint. What's the question basically? पूर्ण काय सोडवणार नाहीये मी तुम्हाला थोडंसं हिंट देईन की कसं काय करायचं. As shown in the figure, a cylindrical glass contains water. Cylindrical glass contains water. A metal sphere of metal of diameter 2 cm. Diameter is given 2 cm. Is immersed in it. Immersed बुडवलेला आहे. Find the volume of the water. We have to find volume of the water. Pretty simple question. Cylindrical glass is given, okay, and in that glass water is filled up to this level, okay, and here they have immersed metal sphere. Okay, this metal sphere is inside it, and for this metal sphere they have given diameter is equal to 2 cm for this metal sphere, and this is water. We have to find for this the level, that is height, is given as 30 cm. 30 cm is the height, and for the cylindrical glass diameter is given 14 cm. This is the diameter. 14 cm is the diameter. एक वृत्तचिती आकाराचा ग्लास आहे. त्या ग्लास मध्ये हे पाणी भरलेलं आहे. ओके, हे सगळं पाणी आहे. हे सगळं पाणी भरलेलं आहे. आणि ह्या पाण्यामध्ये त्यांनी एक धातूचा गोळा टाकलेला आहे. धातूचा गोळा हा बुडवलेला, हा धातूचा गोळा आहे. हा जो धातूचा गोळा टाकलाय त्याचा व्यास 2 सेंटीमीटर आहे. ग्लासाची तळाचा व्यास, ग्लास जे आहे त्याचा तळाचा जो व्यास आहे तो 14 सेंटीमीटर आहे. आणि सध्या ही जी उंची आहे पाण्याची ती तुम्हाला 30 सेंटीमीटर दिसते. म्हणजे ग्लासमध्ये जे पाणी भरलंय तेवढ्या भागाची उंची 30 सेंटीमीटर दिसते. पण साहजिकच आहे, आर्किमिडीजचं जर तुम्ही तत्व पाहिलं तर एखादी वस्तू आपण जर त्या द्रवामध्ये टाकली तर तेवढं आकारमान वाढतं. इफ यू डिप एनी मेटल, एनी अदर थिंग इन अ लिक्विड, ओके, then that will increase volume of that liquid. म्हणजे आता काय होतंय की मेटल स्पियर इमर्स केल्यामुळे ही वॉटर लेवल थोडी रेज झाली आहे ना. म्हणजे ऍक्च्युअली जर हा मेटल स्पियर नसता आतमध्ये,
इफ दिस मेटल स्पियर वुड नॉट बी देअर, तिथे जर नसेल तर काय होईल? इफ इट इज नॉट देअर देन दिस वॉटर लेवल विल नॉट बी अप टू द हाईट ऑफ 30 सेंटीमीटर. जर मेटल स्पियर तिथे नसता तर ही हाईट 30 सेंटीमीटर नसती, थोडी कमी असते ना. आता हे बुडवल्यामुळे तो धातूचा गोळा आतमध्ये टाकलाय, त्यामुळे पाण्याची पातळी 30 सेंटीमीटर पर्यंत दिसते. हा जर धातूचा गोळा नसता तर पाण्याची पातळी थोडी कमी झाली असती आणि मग ऍक्च्युअल कळलं असतं की पाणी किती आहे. म्हणणं कळतंय? म्हणजे त्यांनी काय विचारलंय की पाण्याचं घनफळ विचारलंय. आता जर तुम्ही म्हणाल सोपं आहे पाण्याचं घनफळ, इथे व्यास आहे, व्यासावरून त्रिज्या मिळेल, एवढी उंची घेऊया, झालं. एवढ्या जागेत पाणी आहे म्हणजे तेवढं पाण्याचं घनफळ नाही, त्या जागेमध्ये हा गोळा पण आहे धातूचा. म्हणजे तुम्ही जे आता घनफळ ह्या जागेचं जे तुम्ही घनफळ काढाल ना, त्याच्यामध्ये पाण्याचं पण घनफळ येणार आणि या धातूच्या गोळ्याचं पण घनफळ येणार. दोघांनी मिळून ही जागा व्यापली आहे ना. कळलं का? ही जागा कोणी कव्हर केली आहे? या पाण्याने पण आणि ह्या गोळ्याने पण. कळतंय? म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या जागेचं म्हणजे उंची 30 घेऊन जेव्हा तुम्ही घनफळ काढाल तेव्हा त्या घनफळामध्ये काय काय असणार? पाण्याचं घनफळ असणार अधिक धातूच्या गोळ्याचं घनफळ असणार. ओके, व्हेन यू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम of this much space by taking height as 30 centimeter, that volume will contain volume of water as well as volume of metal sphere. Are you getting it? So if you want only volume of water, just subtract volume of sphere from the total volume. मग जर फक्त पाण्याचं घनफळ पाहिजे असेल तर एकूण घनफळामधून त्या धातूच्या गोळ्याचं घनफळ काय करावं लागेल? वजा करावं लागेल. लॉजिक कळतंय? काय करावं लागेल? कळलं काय? ही जी जागा आहे ह्या जागेचं घनफळ काढायचं आहे. वी वॉन्ट टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ दिस सिलेंड्रिकल ग्लास. ओके, सो फ्रॉम दॅट व्हॉल्यूम you can minus what? Volume of sphere. Then you will get volume of water. Are you getting it? So first find out what? Volume of glass. Then from that volume subtract volume of metallic sphere. That will give you volume of water. काय करावं लागेल? काचेच्या ग्लासचं घनफळ, त्या घनफळातून धातूच्या गोळ्याचं घनफळ वजा करा. जे उरणार ते काय असणार? पाणी. कळतं ना? म्हणजे काचेच्या ग्लास मधून जर तुम्ही काय केलं? धातूचा गोळा काढून टाकला तर मग काय उरणार? पाणी. समजतंय? म्हणजे काचेच्या ग्लासच्या घनफळातून धातूच्या गोळ्याचं घनफळ काय करायचं? वजा करायचं. तुम्हाला काय मिळेल? पाण्याचं घनफळ. क्लिअर आहे? ओके, सो लेट स्टार्ट. स्ट्रेट अवे यू कॅन फाइंड आउट. एका स्टेप मध्ये पण ते होऊ शकतं. व्हॉल्यूम ऑफ ग्लास इक्वल टू ग्लासचे घनफळ बरोबर. फॉर दॅट let us find radius here. Radius is equal to this radius for a glass na, r is equal to 14 divided by 2, that is 7 centimeter, 7 सेमी. ही ग्लास साठी झाली, ग्लासची त्रिज्या, रेडियस ऑफ ग्लास. सो व्हॉल्यूम ऑफ ग्लास, what will be the formula? pi r square h, पाया r वर्ग h. पाय जसंच ठेवूया, नंतर आपल्याला यूज करायचं असेल त्याचं तर 5 r square h. r square, r is what? 7. 7 into 7 into h. h we are taking 30. We are taking h as 30. So if you calculate the value for pi, if you calculate this, pi will be 22 by 7. ग्लासचं घनफळ काढायचं असेल तर पाया r वर्ग h, कारण ते वृत्तचित्र आहे. पायची किंमत 2260 ठेवली, 7 7 काय होणार? कॅन्सल. मग काय मिळणार? 22 7 154, 154 into 30 है ना. 22 7 154 गुणिले 30. सो 0, 3 4 12, 1 3 5 15 plus 1 16, 3 1 3 plus 1 4, 4620 क्यूबिक सेंटीमीटर घन सेमी. ग्लासचं घनफळ पाया r वर्ग h. r ची किंमत आपल्याकडे आहे 7, 7 गुणिले 7, h आपल्याकडे आहे 30, 7 7 कॅन्सल, 22 7 154, 154 ला 30 ने गुणलं, 4720 घन सेमी. हे झालं ग्लासचं घनफळ. आता ह्या घनफळामध्ये तो गोळा पण आहे.
हा, आता त्या गोळ्याचं घनफळ काढूया. व्हॉल्यूम ऑफ मेटल स्पियर, व्हॉल्यूम ऑफ मेटल स्पियर, धातूच्या गोळ्याचे घनफळ. आता गोळा आहे ना, गोल आहे ना, मग गोलाचं घनफळ काय होतं? 4/3 पाया आर घन, 4/3 पाया आर क्यूब ना. मग त्याच्या अगोदर इथे पहिलं त्याची त्रिज्या काढून घ्या. हा, कळलं का? फॉर मेटल स्पियर, फॉर मेटल स्पियर, धातूच्या गोळ्यासाठी, धातूच्या गोळ्यासाठी आर बरोबर 2/2 म्हणजे काय येणार? 1 सेंटीमीटर. हे जरा करून घ्या, सॉरी जरा राहिलं होतं लिहायचं, ते जरा ऍडजस्ट करा. ग्लासचं घनफळ झालं ना की त्याच्या खाली हे लिहा, फॉर मेटल स्पियर आर इक्वल टू 2/2 इक्वल टू 1 सेंटीमीटर. धातूच्या गोळ्यासाठी आर बरोबर 2/2 बरोबर 1 सेंटीमीटर. हे एक वाक्य लिहा आणि मग धातूच्या गोळ्याचं घनफळ काढा. देन फाइंड आउट व्हॉल्यूम ऑफ मेटल स्पियर, धातूच्या गोळ्याचे घनफळ. आर यू गेटिंग इट? सो 4/3 पाय 22/7 घ्या, काही घ्या, काय घेत आहे? आर ची किंमत कारण 1 आहे ना, त्यामुळे काय 22/7 घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. और यू कॅन टेक 3.14 ऑल्सो. 3.14 इंटू आर क्यूब, 1 इंटू 1 इंटू 1. ओके, सो तुम्हाला माहिती आहे 1 इंटू 1 इंटू 1 1च येणार आहे. सो जस्ट 4 इंटू 3.14 करा आणि मग 3 ने डिवाइड करा. 4 4 जा 16, 4 चौक 16, 1 4 1 4 आणि 1 5, 4 3 12, 12.56 भागिले 3. आर यू गेटिंग इट? 4 4 जा 16, 6 कॅरी 1, 4 1 जा 4 प्लस 1 5, 4 3 जा 12.56 divided by 3. So what you will get? 3 4 जा 12 point, 3 1 जा 3 म्हणजे 2 राहणार 26, 3 8 जा 24, 2 20, so 3 6 जा 18 and so on. So 4.186, or you can write 4.19 also, 4.19. This is volume of metal sphere, cubic centimeter, घन सेमी. Now what do you want? You want volume of that water na? So simple. So to get volume of water, what we have to do? Volume of glass minus volume of metal sphere. पाण्याचं घनफळ काढायचं असेल तर काय करणार? ग्लासचं घनफळ वजा धातूच्या गोळ्याचं घनफळ. So make the step here. Here you should write, so therefore volume of water is equal to पाण्याचे घनफळ बरोबर काय लिहिणार? व्हॉल्यूम ऑफ ग्लास मायनस व्हॉल्यूम ऑफ मेटल स्पियर. होय ना, काय लिहिणार? ग्लासचे घनफळ वजा धातूच्या गोळ्याचे घनफळ. डोंट राईट लाईक दिस, हा शॉर्टकट. राईट इट फुल फॉर्म. पूर्णपणे लिहा, अर्धवट लिहू नका. व्हॉल्यूम ऑफ ग्लास मायनस व्हॉल्यूम ऑफ मेटल स्पियर, ग्लासचे घनफळ वजा धातूच्या गोळ्याचे घनफळ. नाउ जस्ट पुट डाउन द व्हॅल्यूज. सो व्हॅल्यूज 4620 मायनस 4.19 and there you will get the final answer. हे सबट्रॅक्शन जमेल का? वजाबाकी येईल का? कसं करणार? हे बघा 4620 काही नाही म्हणजे पॉइंट नंतर 00 मायनस 4.19 पाहिजे ना, पॉइंटचे इथे पॉइंट, इथे 4, इथे 1 आणि इथे 9 असं करायचं. कळलं का? 4620 मायनस 4.19. 10 मायनस 9 how much? 1. 9 मायनस 1 how much? 8. इथे गेला किती? 9. 9 मायनस 4 5. इथे गेला किती येणार? 1 6 4. 4615.81. राईट डाउन. 4615.81 cubic centimeter. That will be the volume of water. कळलं? पाण्याचं घनफळ किती येणार? 4615.81 घन सेमी. क्लियर? So here we have covered total exercise, total all problems from this exercise 7.1. Okay, so this exercise is the only exercise which is complicated and which is tough one or tricky one. If you understand this exercise very well, remaining all exercises are very simple.
फारच चॅलेंजिंग एक्सरसाइज आहे हा. हा जर एक्सरसाइज हा उदाहरण संग्रह जर तुम्हाला चांगला जमतोय तर मग बाकीचे उदाहरण संग्रह फार सोपे आहेत. ओके, सो व्हिडिओ नीट पहा, त्यातली गणितं समजून घ्या, त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा, पाढेपाठ करा आणि ही गणितं सोडवा. ठीक आहे. आणि ह्याच प्रकारची सोपी गणितं जर तुम्हाला उदाहरण संग्रहात आढळत असतील, प्रश्न संग्रहात आढळत असतील तर ती सोपी गणितं सोडवण्याचा प्रयत्न जरूर करा. ठीक आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.